Hungry Fox and the Grapes. A fox lived in a forest. One day he was very hungry. It was a hot summer day. He went out of his place and wandered here and there. He was looking up for some food. He visited many places in search of food. Finally, he found a wine ad a mile away. एक कोल्हा जंगलात राहत होता. एक दिवस त्याला खूप भूक लागली होती. तो उन्हाळ्याचा दिवस होता. तो त्याच्या जागेवरून बाहेर गेला आणि इकडे तिकडे फिरला. तो काही अन्न शोधत होता. अन्नाच्या शोधात त्याने बऱ्याच ठिकाणी भेट दिली. शेवटी त्याला एक मैल दूर एक द्राक्षाचा मळा सापडला. He ran and reached there. He saw a chubby bear near the wine ad. The chubby bear asked him politely, "Where are you going?" The hungry fox glared at him. The chubby bear again tried to ask him the same, but before he could complete his question, the raven's fox entered into the wine ad. तो पळाला आणि तिथे पोहोचला. त्याने द्राक्षमळ्याजवळ एक गुबगुबीत अस्वल पाहिले. गुबगुबीत अस्वलाने त्याला विनम्रपणे विचारले, "तू कुठे जात आहेस?" भुकेलेला कोल्हा त्याच्याकडे पाहत होता. गुबगुबीत अस्वलाने पुन्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रश्न पूर्ण करण्यापूर्वी रेवन फॉक्स द्राक्षमळ्यामध्ये शिरला. He saw the multicolored bunches of grapes in the vineyard. He was amazed and became very happy. His mouth started watering. He wished to eat all at once. He jumped to catch the grapes and tried to eat them. But he got nothing, not even a single bunch. He was not close enough to any branch. त्याने द्राक्षमळ्यामध्ये द्राक्षांचे बहुरंगी गुच्छ पाहिले. तो चकित झाला आणि त्याला खूप आनंद झाला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला एकाच वेळी सर्व खाण्याची इच्छा झाली. त्याने द्राक्ष पकडण्यासाठी उडी मारली आणि त्यांना खाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काहीच मिळाले नाही. अगदी एक घडही नाही. तो एकाही शाखेजवळ पोहोचू शकला नाही. He jumped high again and again, but failed to catch all the time. His all efforts were of no use as the grapes were far away from his reach. त्याने पुन्हा पुन्हा उंच उडी मारली, पण सर्व वेळ पकडण्यात अयशस्वी झाला. द्राक्ष त्याच्या आवाक्यापासून खूप दूर असल्याने त्याच्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. He went away from the wine ad. On his way, he again met with the chubby bear. Now the chubby bear asked him, "Have you eaten the grapes?" He said, "The grapes were sour. If I eat them, I might fall ill." तो द्राक्षमळ्यातून निघून गेला. त्याच्या मार्गावर तो पुन्हा गुबगुबीत अस्वलाशी भेटला. आता गुबगुबीत अस्वलाने त्याला विचारले, "तू द्राक्ष खाल्ले का?" तो म्हणाला, "द्राक्ष आंबट होती. जर मी ते खाल्ले असते तर मी आजारी पडू शकतो." Moral of the story: we should accept our incapabilities.
If the situation is difficult or uncontrollable, we should use our minds to solve it. Also, we should not hesitate to seek help from our friends and elders. The most important lesson of the story is that it is easy to despise what you cannot have. कथेचा बोध. आपण आपल्यातील असमर्थता स्वीकारल्या पाहिजेत. जर परिस्थिती कठीण किंवा नियंत्रणात नसेल तर आपण आपले मन ती सोडवण्यासाठी वापरावे. तसेच आपण आपल्या मित्र आणि वडीलधाऱ्यांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. कथेचा सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे आपल्याकडे जे असू शकत नाही त्याचा तिरस्कार करणे सोपे आहे.